मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीतल्या मोर्शी शहराच्या दौऱ्यावरती आहेत। मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। सांगलीच्या भिगवणमध्ये 9 ऑगस्टला ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली। ऊसाचा पहिला हप्ता 5,000 रुपये, दुधाला वाढीव दर अशा विविध मागण्यांसाठी ही परिषद घेतली जाणार आहे। जबाबदार पदावर असल्यामुळे जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकर या प्रकरणावरती भाष्य करणार नाही असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। या पक्षप्रवेशानं अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे। रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। राजीव साबळेंनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। प्रवीण ठाकूरांच्या पक्षप्रवेशावरून आमदार महेंद्र दळवींनी सडकून टीका केली। कोणाच्या जाण्यानं काहीच फरक पडणार नाही। जे गेले त्यांच्या वडिलांना सुनील तटकरेंनी कसं छेद केलं हे जिल्ह्याला माहिती आहे। आमची ताकद जिल्ह्यात मोठी असं म्हणत राजीव साबळे आणि प्रवीण ठाकूरांवर महेंद्र दळवींनी टीका केली। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना गोरंट्याल यांनी नाव न घेता अर्जुन खोतकरांवरती आरोप केले। खूप मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत, लवकरच ते बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला। माझ्या खात्याला बजेट नाही अशी खंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। नाशिकमध्ये उद्योजक संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्योजकांनी सीईटीपी प्लांट उभारण्याची मागणी केली होती। यावरती बोलताना पंकजा मुंडेंनी ही खंत व्यक्त केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी मुंडे बंधू भगिनींवरती टीका केली। जे बिनविरोध काढले ते बंद पडल्याचा आरोप त्यांनी केलाय। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नतमस्तक झाले। भंडाऱ्याची उधळण करत त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणाची पाहणी केली। यावेळी माजी आमदार संजय जगताप देखील उपस्थित होते। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। आज लोकलच्या 3ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरती ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे 3ही मार्गावरील लोकल सेवेवरती परिणाम होणार आहे। लोकल गाड्यांच्या नियमित वेळांमध्ये बदल केले जातील। ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील रेल्वे सेवा या काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियमित वेळापत्रकानुसार धावतील। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार असून हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी आणि मेट्रो मार्गाची सहज ओळख व्हावी यासाठी एमएमआरडीएनं सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण 2,962 खांबांपैकी 2,537 खांबांवरती रंगकाम पूर्ण केलंय। नवीन वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहेत असं सरकारनं शुक्रवारी सांगितलं। पावसाळी बंदीनंतर तब्बल 61 दिवसांनी मासेमारीसाठी निघालेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी इंडियन ऑइल कंपनीकडून डिझेल खरेदी करू नये असा लेखी फतवा राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी काढलाय। त्यामुळे मच्छीमारांना सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणारा डिझेल कोटा अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो मासेमारी बोटी शुक्रवारपासून बंदरातच अडकून पडल्या आहेत। पनवेल महानगरपालिकेनं मालमत्ता कर सवलतीत वाढ दिली आहे। चालू आर्थिक वर्षातील 31 जुलैपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांसाठी दिलेल्या 5% सवलतीला 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीनं 8 ठिकाणी छापे टाकत 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली। या जप्तीच्या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण 49 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे।
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र असल्यामुळे या जागेचा डम्पिंग ग्राउंडसाठी वापर करू नये, महापालिकेनं दुसरी जागा शोधावी असं उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. अशातच सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांना मोठा धक्का बसलाय. न्यायालयानं स्थगिती आदेश मागे घ्यावा म्हणून पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय या मंडळींनी घेतलाय. मुंबईत नव्यानं उभ्या राहणाऱ्या झोपड्या हा सर्वच नियोजन प्राधिकरणांना डोकेदुखी ठरली आहे. आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं एआयचा वापर करण्याचं ठरवलंय. प्राधिकरणानं मालवडीमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केलाय. सिडकोच्या इस्टेट विभागाकडून दिली जाणारी विविध प्रकारची ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी मिळवण्यासाठी आता वेळखाऊ प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही. ईस्ट डुईंग बिझनेस या संकल्पनेनुसार सिडकोनं सकारात्मक पाऊल उचललंय. त्यामुळे आता घर बसल्या एका क्लिकवरती एनओसी मिळणार आहे. देशभरातील विमानतळावरती तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवलं जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून हा आदेश जारी करण्यात आलाय. महापालिका आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अंतर्गत पार्ट टाइम शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक म्हणून यंदा 4,824 शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त शिक्षक असताना कंत्राटी आणि पार्ट टाइम शिक्षक का नेमले जातात अशी विचारणा शिक्षक संघटनांनी केली आहे. गेल्या 7 महिन्यात चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी या कालावधीत अवघ्या 46 रुग्णांची नोंद झाली होती. तीच संख्या जवळपास 6 पटीनं वाढून यंदा 265 वरती पोहोचली आहे. श्वारांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशानं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सातत्यानं पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाते. मात्र केवळ मोहीम हाती घेऊन यश येणार नाही तर भटक्या श्वानांच्या संख्येवर देखील नियंत्रण आणलं पाहिजे. याकडे मुंबईकरांनी लक्ष वेधलं पाहिजे असं आवाहन करण्यात आलंय. पीओपी सामग्रीचा पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीनं या सामग्रीचं जलद विघटन कसं करावं यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्याच्या पर्यावरण विभागानं एक समिती नियुक्ती केली आहे. ही समिती 6 महिन्यात सरकारला अहवाल देईल. शाडू मातीनंतर आता पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी मोफत रंगांचं वाटप करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. 6 प्रकारच्या पर्यावरणपूरक रंगांचं वाटप करण्यात येणार असून 10,800 लिटर पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गुरुपौर्णिमेला 1.5 पट वाढलेले फुलांचे भाव श्रावणात सुद्धा वाढतील अशी शक्यता होती. मात्र सध्या सरासरी 40 रुपये किलो दरानं फुलांची विक्री होतीये. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. मात्र फुलांचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. घटस्फोटाच्या याचिकेत किंवा एफआयआरमध्ये पत्नीनं पती नपुसक असल्याचं म्हटलं तर त्याला बदनामी म्हणता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं एका घटस्फोटाच्या प्रकरणात दिला. प्राथमिक शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनातून वारंवार घडणाऱ्या विषबाधेच्या घटनांमुळे चिंतेचा विषय निर्माण झालाय. ही परिस्थिती लक्षात घेता शालेय शिक्षण विभागानं अन्न विषबाधा रोखण्यासाठी काटेकोर मानक कार्यपद्धती लागू केली आहे. ती राज्यभरातील इयत्ता 1ली ते 8वीच्या शाळांमध्ये लागू असेल. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दरवर्षी सर्व जिल्ह्यांना कोट्यवधी रुपये हे विविध विकास कामांसाठी दिले जातात. डीपीसीच्या या निधीवरती वॉश ठेवण्यासाठी आता विविध उपाय केले जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार आहे. आयटीआयमध्ये यंदा देखील इलेक्ट्रिशियन आणि फिटर या पारंपरिक कोर्सेसना सर्वाधिक पसंती मिळाल्याचं स्पष्ट झालंय. अद्यापही 2 फेऱ्या शिल्लक असल्यामुळे एकूण प्रवेश संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एकूण 81,115 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. 11वी प्रवेशात ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांना मिळालेल्या प्रवेशात बदल करायचा आहे अशांना आता 4 फेऱ्यांनंतर सर्वांसाठी खुला प्रवेश फेरी होणार आहे. या फेरीत ज्या महाविद्यालयामध्ये जागा रिक्त असतील अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावरती आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतानं स्वतःच्या आर्थिक हित आणि प्राधान्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावरती अधिक भर द्यावा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. भारत निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.
दरवर्षी जुलैमध्ये मुंबईत सरासरी 920 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. मात्र यावर्षी 797 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पाऊस पडणार आणि ऐन गणेशोत्सवात आणखी जोर धरणार असा अंदाज आहे. यंदा खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे असं संशोधन संस्था इक्रानं म्हटलंय. सकारात्मक मान्सूनमुळे यंदा 76% भागावरती खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. यंदा पेरण्यांमध्ये जुलै 2025 पर्यंत वार्षिक 4% वाढ होऊ शकते. चालू खरीप हंगामात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात कापसाचं पेरणी क्षेत्र 3.35%, तर महाराष्ट्रात 6.12% घटलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये असलेल्या पाल शिवारात आदिवासी शेतकऱ्यांना 1975 मध्ये मिळालेल्या इनामी जमीन धरण बांधण्याच्या नावाखाली 2003 मध्ये वनविभागानं घेतल्या. त्यामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन झालेत. ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनीवरती कुठलीही धरण बांधलेलं नसताना आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी गेल्या 20 वर्षांपासून भूमिहीन झालेले आदिवासी संघर्ष करतायत. यवत प्रकरणातील 15 आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दौंड न्यायालयानं 6 ऑगस्टपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा साखर घोटाळा केल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देणारा कोण आहे त्याची देखील नावं गुन्ह्यामध्ये नोंद केली पाहिजेत अशी मागणी अतुल लोंढेंनी केली. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. अरबी समुद्र आणि जैवविविधतेनं संपन्न खाडी आणि कांदळवन ही वैशिष्ट्ये असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र पर्यटनासोबतच कांदळवन पर्यटनातनं रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. त्यामुळे कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेतनं मॅनग्रोव्ह सेलच्या मॅनग्रोव्ह फाउंडेशन अंतर्गत निसर्ग पर्यटन बहरलं जाणार आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी आणि नागरिकांच्या नाकर्तेपणामुळे अलिबागमध्ये या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालंय. पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 1 रुपयात विम्याची योजना बंद करत सरकारनं लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 50% घटली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार आहे.